तर नमस्कार मित्रांनो, मी मुकुंद नागुर्नले तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, तुम्हाला क्वालिटी बरोबर दिसत नसेल कारण की सध्या अंधार होत आहे, तरी पण तुम्ही मॅनेज करून घ्या। तर आजच्या मसलीच्या शंकरपटामध्ये आज या सरांची संपूर्ण टीमची जोडी विजय झालेली आहे। तर त्या जोडीचे ड्रायव्हर आपल्यासोबत उपस्थित आहेत। तर सर्वात पहिले तुमचा परिचय द्या। रवींद्र महादेव बगमारे, वडसा नैनपूर। तर तुम्हाला हा जो छंद आहे शंकरपटाचा हा कधीपासून लागला? 1994। तर तेव्हाची एक आठवण आम्हाला सांगाल का? तुम्ही सर्वात पहिले कोणती जोडी हाकलली होती? आपले घरचे जसे लहान लहान गोरे होते तेच बैल चालव। तर तुम्हाला 1900 किती मध्ये लागला? 94। 1994 मध्ये तुम्हाला हा छंद लागला। तर जे आजची जोडी होती त्या जोडीला पळवताना तुम्हाला काय जाणवलं? आज काही मजा ना आली, वन साइड गेम झाला ना, काही मजा ना आली। आणि ज्यावेळी सिंगल पार केल्या तुम्ही त्यावेळेस तुम्हाला म्हणजे तुम्ही विजय झाल्या असे तुम्हाला तेव्हा वाटलं, तेव्हा पहिल्यांदा तुमच्या मनामध्ये काय आठवलं? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या झाडीपट्टी मिनघरी या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, झाडीपट्टीमधील नाटक, शंकरपट मंडई व झाडीपट्टीमधील इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या झाडीपट्टी मिनघरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला खुशी वाटते, आनंद होते। तर आजपर्यंत तुम्ही किती शंकरपटामध्ये म्हणजे ड्रायव्हर म्हणून जोडी हाकलल्या? बहुत जोड्या चालवल्या, मी लिस्ट नाही सांगू शकत। अंदाजे सांगा। 300-400 जास्त पण कमी नाही। या वर्षी तर भयानक जोड्या झाल्या, म्हणजे हे आजची धरून 25वी जोडी विजय आहे या वर्षी। आजची जोडी एक जोडी कटली। तुम्ही चांगलं ड्रायव्हर म्हणून आपल्या बैलगाडा क्षेत्रामध्ये तुम्हाला काय सुधारणा करायला पाहिजे, तुम्ही काय सांगाल? सुधारणा म्हटलं तर एकच राहते, आपला ग्रुप चांगला पाहिजे। एक माणूस जर खराब असेल तर पूर्ण ग्रुपला बर्बाद करू शकतो। आता जे सांगा पेने खाणेवाला नाही पाहिजे किंवा पैशाचे लालची माणसं आपल्या ग्रुपमध्ये नाही पाहिजेत, बस। मग जेव्हा तुम्ही पहिल्यांदा म्हणजे जोडी हाकलल्या तुमचं वय किती होतं साधारण? तेव्हा माझे होतं कमीत कमी 18 वय, म्हणजे तरुण वयामध्येच तुम्हाला हा छंद लागला। तर आतापर्यंत म्हणजे किती शंकरपटामध्ये आम्हाला 5-6 नावे सांगू शकता का? याच वर्षी भरपूर झाले आहेत। मसलीला आता कमीत कमी 3 वर्षापासून यावेळी चालवतो। बंदीच्या पहिले पण 2 जोड्या मसलीच्या पटात चालवलो। या वर्षी जरा डोंगरगाव, फुटारा, आपला भावड, नवेगाव, ह्या लहान लहान पटावर मंगरमेंढा झाला, विलकल झाली, जोगी साखरेत पण 2 जोड्या जिंकल्या आपल्या, पातरकोटा, भरपूर जोड्या जिंकल्या। आता जे तुम्ही जोड्या हाकलल्या तुमच्या विजय झाल्या त्यामधून तुम्हाला आवडणारी म्हणजे खूपच म्हणजे असा मुकाबला छान झाला सर्वात एकदम उत्कृष्ट बैल म्हणजे बैल का गेम तुम्ही जो हाकलल्या भावड सगळ्यात जबरदस्त गेम, त्याबद्दल सांगा थोडा। बैल कोणते होते? आपला तिरंगा आणि राणी, हे बैल होते ठवकर गुरुजीची जोडी। तर खूप मजा आला तुम्हाला। आता जे नवीन पोरं आपल्या बैलगाडा क्षेत्रामध्ये येण्यासाठी म्हणजे येत आहेत, त्यांना ड्रायव्हर बनायचे आहे, तर त्यांना तुम्ही काय सांगाल? म्हणजे हे ड्रायव्हर बनणे चांगली गोष्ट आहे की वाईट गोष्ट आहे, तुम्ही पहिले हे सांगा, त्याच्यानंतर ड्रायव्हर बनण्यासाठी त्यांना काय करावं लागेल? ड्रायव्हर बनण्यासाठी आता बैलाचा अभ्यास पाहिजे, बैलाच्या कामात राहील त्याला समजू शकते का बैल कोणत्या साईडनं चालत आहे, कसा चालवला पाहिजे, हा कोटक का करू शकते, त्याच्या अशा नजरवरून ओळखता येते। तेवढा अनुभव करावासाठी बहु वेळ लागते। आणखी तुम्ही आजच्या शंकरपटाबद्दल काय सांगाल? आजच्या शंकरपटाबद्दल आता आम्हाला खुशी जावं, एकदम खुश झालो। आम्ही मोठ्या ग्रुपला जिंकलून, एक आपला लहानसा छोटासा ग्रुप, त्या ग्रुपमध्ये चांगले तज्ज्ञ लोक आहेत, लेक्चर साहेबासारखं हुशार लोक आहेत। आम्ही सगळं अंपड आहोत, आम्हाला घडी बरोबर नाही, काही नाही, दांडाचा अभ्यास नाही, आम्हाला त्याच्यामुळे जास्त आनंद होते, हुशार लोकांना जिंकल्यामुळे, बस। आणखी जे तुमचे जे बैलांची सेवा करणारे आहेत मंडळी तुमच्या सोबतची, त्यांबद्दल तुम्ही काय सांगाल? माझा एक माणूस आहे विशाल, एक नंबर मेहनत करते, बैलाची मेहनत करावं एकदम जबरदस्त। मालक राहू नको राहू कोणताही टेन्शन नाही, वेळेवर खाना खतम झाला, आपल्या पैशाने आणाल, कोठून उठना मागून आणाल, पण बैलाला उपाशी ठेवणार नाही। तुमचा परिचय द्या। विशाल किनेकर। साधारण हा छंद आहे तुम्हाला बैलांची सेवा करण्याचा, हा साधारण तुम्हाला म्हणजे कोणत्या वयामध्ये लागला? मला मी 7वीत होतो तेव्हाचा बैलाच्या मग छंद होता। माझ्या बाबा पण बैल जुपायला जात होते, त्याच्यामुळे मग तिथं आमच्या गावाला ते ठाकरे साहेब डफेदार म्हणून आहे, त्याच्या बैलाचा होतो, त्यातून मग त्या बैलापासून तो नामदेव भाऊन मला सांगितला, तसा मी त्या बैलाची वतनी करून
मग तुम्हाला हा म्हणजे बैलांची तुम्ही सेवा करत असता, तर तुम्हाला काय वाटते आता शंकरपट क्षेत्रामध्ये? आपल्याला चांगला वाटते का खूप आनंद वाटते बैलाची सेवा करायला, का आपल्याला पुण्य भेटते त्याच्यामुळे आपण बैलाची सेवा करू नये. आजची जोडी तुमची जिंकली त्याबद्दल, त्या जोडीबद्दल, त्या बैलांची तुम्ही सेवा कशा पद्धतीने केल्या याबद्दल त्या बैलाची सेवा केलो, मालिश केला त्याला, दूध पाणी पोरावानी त्याला केला आणि तेव्हाच्या त्याला बैलाला असं म्हणजे आपल्या घरातल्या सदस्यासारखे तुम्ही त्यांची पूर्ण सेवा केल्या. आता तुम्हाला शंकरपट क्षेत्रामध्ये तुम्हाला म्हणजे काय सुधारणा व्हावी, तुम्हाला काय वाटते? आता अजून आपल्याला अजून चांगली मेहनत घ्यावं, अजून आपल्याला अजून लागावं घ्यावं आपल्या सोडून अजून आपल्याला असं वाटतं आपल्याजवळ आता 64ची जोडी आहे, 59ची झाली पाहिजे, 58ची झाली पाहिजे, आपल्याला अजून चांगला होईल असा प्रयत्न करावा असं वाटते. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व झाडीपट्टीमधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगिरे या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. धन्यवाद.